संध्याकाळची भरपूर लोक असतात आणि आज दिवाळी पहाट आहे, त्याच्यासाठी सगळेजण इथे भजन भवनामध्ये भजन चालू आहे। नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद गुरवाणी, तुम्ही बघताय गावचो माणूस। मित्रांनो, आज मी भवन इथे तुम्हाला परिसर दाखवण्यासाठी आलेलो आहे। सुंदर असा परिसर आहे भजन भवनाच्या बाजूला, म्हणजे खाडीच्या बाजूला भवन बांधलेलं आहे। तो मी तुम्हाला पूर्ण परिसर दाखवतो। बघा, गावा गेल्याचा फील होता मित्रांनो। भजन भवन मित्रांनो, सुंदर असं बांधलेलं आहे भजन भवन। आणि आता आपण परिसर पण बघणार आहोत भजन भवनाचा। पूर्ण परिसर तुम्हाला दाखवतो। सुंदर असा खाडीच्या बाजूला, एकदम खाडीला लागून आहे, तुम्ही बघताय बघा। पूर्ण परिसर दाखवतो मी तुम्हाला। म्हणजे असा फील होता की गावाकडे जिल्ह्याला असं आपण। आणि आज दिवाळी पहाट आहे, ते भजन गायन चालू आहे। दिवाळीचा पहिला दिवस आहे, पहिली अंघोळ, आणि सकाळीच पहाटेला इथे भजन चालू असतं। आता दुपारपर्यंत भजन असणार आहे। माननीय रवींद्र चव्हाण यांनी हे सुंदर असं भजन भवन बांधून दिलेलं आहे। या साईडला भजन भवन आहे, त्याच्या बाजूला खाडीच्या बाजूलाच लागून नवीन गणेश घाट बांधलाय बघा, सुंदर। आणि या गणेश घाटच्या बाजूला तीरावर बघा सुंदर असं भजन भवन बांधलेलं आहे बघा। असं गावात फिरल्यासारखे वाटतं, गावचा फील येत आहे इथे बघा। इथे गणपती विसर्जन करतात सगळे डोंबिवलीचे, आणि इथे वॉकिंगसाठी संध्याकाळचे लोक येतात। जॉगिंग पार्क बांधलाय। संध्याकाळची भरपूर लोक असतात आणि आज दिवाळी पहाट आहे, त्याच्यासाठी सगळेजण इथे भजन भवनामध्ये भजन चालू आहेत। आणि बघता इथे मस्त परिसर आहे बघा। सगळे इथे आलेले बघा, दिवाळी पहाटसाठी सगळी तरुणाई उतरलेली आहे इथे बघा। नवीनच बांधलेला आहे घाट, हा विसर्जन घाट। पूर्ण ही खाडी आहे डोंबिवलीची। संध्याकाळचा आता तर एकदम फ्रेश वाटलं मला इथे। आता ऊन आहे, 11:30 वाजले। इथे बसण्यासाठी केलंय बघा, सुंदर बसून खाडीचा व्ह्यू बघायचा। हे भजन भवन आहे बघा, माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांनी बांधून दिलेलं आहे। डोंबिवलीकरांची भजन प्रेमी आहे त्यांच्यासाठी बांधून दिलेलं आहे। भजन चालू आहे बघा। आज दिवाळी पहाट आहे, दिवाळीचा पहिला दिवस, पहिली अंघोळ। डोंबिवलीमध्ये
फडके रोड आणि आता ही भजन भवनामध्ये पहिली डोंबिवलीमध्ये स्टेशनला असायची दिवाळी पहाट भजनाची. आता भजन भवन बांधल्यामुळे आता इथे बस इथे साजरी केली जाते. सुंदर परिसर आहे. बघा सुंदर बसण्यासाठी केले. काय करायचं बोलायचं. हवा खूप छान सुटलेली आहे. खूप जबरदस्त हवा आहे. ऊन असलं तरी समजत नाही ऊन लागते ते. गणेश घाट चला मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला अशा पुन्हा एका व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. चला.